मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या. करुणा शर्मांना दरमहा 2 लाख तात्पुरती पोटगी. घरगुती हिंसाचाराच्या याचिकेवर वांद्रे न्यायालयाचा अंशतः निकाल. राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट. विविध योजना बंद होण्याच्या मार्गावर. आमदारांची ट्रॉली बॅग योजनेपाठोपाठ. शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेचा तिजोरीवर भार. 4 लाख क्विंटल सोयाबीन अद्यापही शेतकऱ्यांकडे पडून. सोयाबीन हमीभाव खरेदीचा आज शेवटचा दिवस. हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. शिर्डीतील मोफत भोजनासाठी आता टोकन पद्धत. शिर्डीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता साई संस्थांचा महत्त्वाचा निर्णय. क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरींचं निधन. वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात सुरू होते उपचार. महाराष्ट्रातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी. राज्यातल्या शेतकऱ्यांवर 7,38,000 कोटी तर देशातील शेतकऱ्यांवर 33,50,000 कोटींचं कर्ज. केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची लोकसभेत माहिती. विशाळगडावरील अतिक्रमणं तत्काळ हटवण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश. अतिक्रमणाविरोधात सांगली कोल्हापुरात आंदोलनं सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.